नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये स्वयंपाक आणि शिपाई या पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर नेमकी एकूण किती जागा आहेत, या पदासाठी पात्रता किती आहे, फी किती असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, शॉर्टलिस्ट लागणार आहे की नाही, ती सगळी माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ही परमनंट भरती आहे हे सुरुवातीला सांगतो. परमनंट भरती आहे, नियमित भरती आहे ती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला या भरतीसाठी न्यायालय भरती ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. कारण तुमची पिऊनचा जसा पेपर झाला तसाच पेपर होणार आहे आणि पिऊनच्या पेपरमधले या न्यायालय भरती ई-बुकमधून जशास तसे प्रश्न विचारलेले होते. तर या ठिकाणी पहा, मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार. आणि ही जी भरती आहे ना, ही फक्त बॉम्बे हायकोर्ट मुंबई यासाठीच आहे. औरंगाबाद बेंच आणि नागपूर खंडपीठासाठी नाही, हे सुद्धा लक्षात असू द्या. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आता त्याच्यासाठी सुरुवातीला एकूण जागा किती आहेत ते पहा. तर पदाचं नाव आहे स्वयंपाकी नि शिपाई. एकूण रिक्त जागा आहेत 5. दिव्यांगासाठी एकही जागा नाही आहे. निवड यादी 5ची असणार आहे आणि एक जागा वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी असणार आहे. आणि वेतन पहा, जे पिऊनचं आहे तेच आहे. S3चं ₹16,600 ते ₹52,400 हे वेतन आहे. त्याच्यात खाली काय दिले त्यांनी, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांनी पुरुष स्त्री इतर त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड ईमध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे, त्याची माहिती पुढे देणार आहे मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये, प्रमाणपत्रे, डिमांड ड्राफ्ट इत्यादीसह परिशिष्ट अमधील नमुन्यानुसार दिनांक 6 जुलै 2026 रोजी किंवा त्याआधी पोहोचेल या बेताने खालील पत्त्यावर फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहेत. म्हणजे आपल्याला ऑफलाईन अर्ज करायचा आहे आणि तो स्पीड पोस्टने पाठवायचा आहे. आणि कधीपर्यंत पोहोचला पाहिजे, तर 6 जुलै 2026च्या अगोदर तो अर्ज पोहोचला पाहिजे. कुठं पाठवायचा आहे, तर पत्ता आहे पहा, माननीय प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय मुंबई, वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, PWD इमारत, फोर्ट मुंबई 400032 असा तो पत्ता आहे. आणि तुम्ही जो लिफाफा पाठवाल, म्हणजे ज्यामध्ये ते सगळं तुम्ही डॉक्युमेंट वगैरे पाठवणार आहात, त्या लिफाफ्याच्यावर तुम्हाला स्पष्ट लिहायचं आहे, स्वयंपाकी नि शिपाई पदासाठी अर्ज, असं तुम्हाला स्पष्ट लिहायचं आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे ते पहा. अजून एक महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे. आता ती महत्त्वाची माहिती काय दिलेली आहे ते पहा, की स्वयंपाकी नि शिपाई हे एकाकी पद असून सदर पदास भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे काय आहे की याच्यामध्ये पदोन्नती नाही आहे. जसं शिपाई पदाची पदोन्नती होते, परंतु या पदाची म्हणजे शिपाई पदाची पदोन्नती म्हणजे इंटरनल एक्झाम देऊन लिपिक होता येतं, तसं या पदाला पदोन्नती नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यापुढे पात्रता कोणती आहे ते पहा. तर उमेदवार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक अर्हतेमध्ये उमेदवार किमान 7वी इयत्ता उत्तीर्ण असावा, कमीत कमी 7वी. उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संस्थेचा स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल. याचा अर्थ हे प्रमाणपत्र कंपल्सरी आहे असं नाही, असेल तर प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी दिलेलं आहे. अनुभवमध्ये पहा, उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे. म्हणजे स्वयंपाक करण्याचं ज्ञान असावं आणि स्वयंपाकाचा अनुभव, त्यांनी स्वयंपाक केल्याचा अनुभव त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. याचा अर्थ अगदी सर्टिफिकेटच असलं पाहिजे असं नाही आहे, परंतु स्वयंपाक करण्याचा, त्याला स्वयंपाक करता आला पाहिजे. पुढे पहा, वयोमर्यादा काय दिलेली आहे. तर ओपनसाठी कमीत कमी 18 वर्षे, जास्तीत जास्त 38 वर्षे. मागासवर्गीय कमीत कमी 18 वर्षे, जास्तीत जास्त 43 वर्षे. न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वयाची अट लागू नाही. आता त्याच्या पुढे पहा, पात्र उमेदवारांकरिताच्या अटी काही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं का, म्हणजे सगळ्या गोष्टी समजतील.
आणि याची अर्जाची PDF वगैरे या ॲडमध्येच त्यांनी दिलेली आहे. तर ते मी तुम्हाला VAJ अकॅडमी नावाचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी उपलब्ध करून देतो. तिथून डाउनलोड करून तुम्ही हा अर्ज घेऊ शकता. तर त्याने किंवा तिचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी, तो किंवा ती करार करण्यास सक्षम असावा किंवा असावी, त्याला किंवा तिला MPSC किंवा UPSC किंवा कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाने त्याच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे. त्याला किंवा तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा त्याला किंवा तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे किंवा त्याच्या किंवा तिच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा, असं त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर बरं ठीक आहे, हे काय आता बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्याच सांगतो मी तुम्हाला. पुढे अर्ज भरण्याचा शुल्क हे खूप महत्त्वाचं आहे, की फी कशी भरायची ती पहा. तर सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क हे ₹1000 आहे. त्याच्यानंतर अर्ज शुल्क हे बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड यांच्या नावे काढलेल्या ₹1000 चा डिमांड ड्राफ्ट म्हणजे DD काढायचा ₹1000 आणि या नावाने काढायचा आहे. तो बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काढून देतात. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत आणि अर्ज शुल्क ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल आहे. आता त्याच्या पुढे अजून अर्ज कसा करायचा त्याचं त्यांनी माहिती दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला जो अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे तो मूळ अर्ज खाली दिलेला आहे. त्या अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे ते पहा. तर उमेदवारांनी अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या म्हणजे सेल्फ अटेस्टेड म्हणजे झेरॉक्स काढायच्या आणि त्या झेरॉक्सच्या पेजच्या शेवटी स्वतःची सही करायची, त्याला सेल्फ अटेस्टेड असं म्हणतात. केलेल्या छायांकित प्रती सादर कराव्यात. आता त्याच्यामध्ये पहा, जन्मतारखेचा पुराव्याचा दाखला म्हणजे जन्मतारखेचा जो पुरावा आहे त्यासाठी एकतर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र ज्याला आपण TC किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो ते पाहिजे किंवा जन्म प्रमाणपत्र पाहिजे किंवा आपलं SSCचे बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे 10वीला एक मार्कशीट वेगळी असते आणि 10वीचं सर्टिफिकेट वेगळं असतं. त्या सर्टिफिकेटवर जन्मदिनांक दिलेला असतो. या तिन्हीपैकी कोणतं तरी एक डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत पाठवायचं आहे, झेरॉक्स काढून ना. त्याच्यापुढे शैक्षणिक ओरिजिनल कोणी पाठवू नका. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र 7वी 10वी 12वी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून घेतलेली पदवी इत्यादी. तर हे 7वीचं नसलं तरी चालतं, पण पुढचे जे 10वी 12वी पदवी त्याचं तुम्हाला ते डॉक्युमेंट्स पाठवावं लागतील. झेरॉक्स पाठवायच्या, परत सांगत आहे. त्या झेरॉक्सवर स्वतःची सही. स्वयंपाक अभ्यासक्रम मान्यताप्राप्त संस्थेद्वारे जारी करण्यात आलेले प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर पाठवायचे आहे. स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला, जर अनुभव असेल तर त्याचा दाखला पाठवा, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. जाहिरात प्रसिद्धी नंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींची नावे दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र द्यायचे आहेत 2. त्याच्यानंतर त्याच्या चारित्र्य प्रमाणपत्रावर त्यांचा पत्ता, फोन नंबर हे सगळं द्यायचं आहे. लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे. हे झेरॉक्स सेंटरवर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र भेटतं किंवा अर्जासोबत पण खाली त्यांनी दिलं असेल की आम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य नाहीत असं ते असतं. सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला, जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट. महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र हे सगळ्यांसाठी लागतं, डोमिसाईल सर्टिफिकेट. काही जण त्याला नॅशनॅलिटी पण म्हणतात. उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास त्याच्या कार्यालयाचे नाव हरकत प्रमाणपत्र. त्याच्यानंतर विवाहित महिला जर असेल तर नाव बदलल्याचा पुरावा म्हणून एकतर राजपत्र पाहिजे किंवा मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यानंतर अर्जासोबत DD तुम्हाला पाठवायचा आहे. बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड यांच्या नावाने काढलेला आणि ₹1000 चा डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे. संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह आणि न्यायालय म्हणजे अर्जामध्ये तुम्ही जी काही माहिती दिली त्याच्या संदर्भात जी काही डॉक्युमेंट्स आहेत ती द्यायची आहेत आणि न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणतेही दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे आहेत आणि लिफाफाच्या वर ते लिहायचं आहे. स्वयंपाकी म्हणजे वर जे मी तुम्हाला सांगितलं की स्वयंपाकीनी शिपाई पदासाठी अर्ज म्हणून. आता हे झालं
महत्त्वाच्या सूचना वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ही एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. लिपिक व शिपाई दोन्हीसाठी आहे आणि फी फक्त 500+ GST आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.